हॅलो फ्रेंड्स, चला जाऊया ना आंबटवडी बनवायला. हो, आंबटवडी. तुम्ही सर्वजण मुंगाच्या गोड वड्या किंवा गोड्या वड्या टाकता ना, तशीच पण थोडी वेगळी रेसिपी आहे ही आंबटवडी. हा आमचा पारंपरिक पदार्थ स्पेशली कडक उन्हाळ्यात मस्त आवडीने खाल्ला जातो. चला लगेच सुरू करूया. चला, 1 ग्लास मटकी किंवा मटकीची डाळ, 2 ग्लास काळ्या मुंगाची डाळ किंवा हिरवे मुंगही चालेल. त्याला मुंगाला मी छान भरडून घेतलेला आहे. काळ्या मुंगाची डाळ चवीला चांगली लागते म्हणूनच घेतली आहे. दोन्ही स्वच्छ धुवून घ्या आणि रात्रभर 7 ते 8 तास भिजत घाला आणि सकाळी पाण्यातून काढा. मुंगाच्या डाळीचे छिलके बाजूला करून डाळ किंचित सुकवून घ्या. त्यानंतर लसूण 7 ते 8 पाकळ्या, जिरा 2 चम्मच घालून मुगाच्या डाळीत घालून सरळ मिक्सरला लावा. मटकीची डाळही मिक्सरला लावा. त्यानंतर 1 चम्मच मेथी भाजून त्याची पूड करून डाळीच्या मिश्रणात घाला. नंतर ह्या डाळीत 1 किलो कांदा बारीक चिरून घाला, कारण कांद्यानेच ही डाळ आंबट होणार आहे बरं का. त्यानंतर मेथी, जिरा, लसूण, कांदा, मटकी, मुगाच्या डाळीचं मिश्रण छान मातीच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात दिवस व रात्रभर आंबायला ठेवा. इडलीचं मिश्रण आंबवतो ना, अगदी तसं. परंतु हे मिश्रण ॲल्युमिनियमच्या भांड्यात अजिबात ठेवायचं नाही. उदाहरण सांगते, शुक्रवारला रात्री डाळ भिजत घातली की शनिवारला सकाळी वाटून घ्यायची आणि शनिवारच्या सकाळ व रात्रभर ती उबदार जागेत ठेवायची व रविवारला वड्या पाडायला घ्यायच्या. बघा किती सुंदर फुगलं हे मिश्रण आणि छान आंबटही झालं. या वड्याचा सुगंध जबरदस्त, मला फारच आवडतं. त्यानंतर छान ओला कपडा घ्या, त्यावर कोरड्या ज्वारीच्या कण्या अर्ध्या वाटी कपड्यावर टाका. कारण वड्या कपड्यावरून छान इझिली निघतील आणि कण्याचा वड्याला स्वादही लागेल. त्यानंतर गोड वड्या घालतो ना, तशा गोल गोल सुबक सुंदर वड्या अजिबात घालायच्या नाही. ह्या आंबट वड्या फक्त शिंपायच्या असतात, कारण गोल गोल वड्याला अजिबात चवच येत नाही. अशा भराभर हात झणकाळत वड्या टाकायच्या, मस्त वाटतं आणि चव पण छान येते. हा माझा अनुभव सांगते, कारण दोन्ही स्टाईलच्या वड्या मी खाल्ल्या आहे बरं का. त्यानंतर कडक उन्हात 2 ते 3 दिवस वाढवायच्या. छान खनखन आवाज यायला हवा. ह्या वड्या कुटून त्याचा बारीक बुरका करायचा. तेल, कांदा, तिखट, मीठ, लसूण, जिरा, टोमॅटो घालून छान फोडणी घालून घ्यायची आणि थंड पाणी भरपूर घालून सतत ढवळायचं. मटकी असल्यामुळे लगेचच गाढ येते बरं, गुठली व्हायला होती. त्यानंतर आमटी किंवा आमच्या तुरीच्या वरणासारखं छान पातळ करायचं. नंतर 10 मिनटं ते शिजू द्यायची. नंतर पोळीसोबत, भाकरीसोबत, भात किंवा आम्ही कण्यासोबत पण खातो. पण ही वडी उन्हाळ्यात संपेपर्यंतच बरं, कारण पावसाळ्यात चव बदलते, त्यामुळे उन्हाळ्यातच संपायची आणि उन्हाळ्यातच ही वडी छान वाटते. कमीत कमी तुम्ही 1 वाटी जिथे करून बघा. 2 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मटकी घ्या. कशी वाटली आमची पारंपरिक रेसिपी? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा.